की पुण्याची प्रगती शाश्वत व अबाधित ठेवणे हा एक इम्पॉर्टंट उद्देश आहे। या दृष्टीने शासनाने पीएमआर ग्रोथची संकल्पना राबवण्याची सुरुवात केली। याच्यामध्ये पुणे महापालिकाची मध्यवर्ती भूमिका असणार आहे। या अनुषंगाने पुणे शहराची प्रगती पर्यंतची सुरुवात आज खऱ्या अर्थाने होत आहे। मी सरांना आवर्जून एक गोष्टी सांगू इच्छितो की जेव्हा आपण विकास कामाच्या बाबतीत प्लॅन करतो, आम्ही थोडासा एक आगळे वेगळे पॅटर्न राबवण्याची म्हणजे कोशिश किंवा त्याचा प्रयत्न करतो। शहराच्या विकासाचे नियोजन करत असताना शेवटी आपल्या शहरवासियांचे काय मत आहे, पुण्याचा विकास करत असताना पुणेकरांचे काय मत आहे, हा फार महत्त्वाचा आहे। आम्ही काही AI टूलचा वापर करून सोशल मीडियावर लोकांचे रिएक्शन्स, कमिशनर ऑफिसकडे येणारे तक्रारी किंवा आमच्याकडे जे काही वेगवेगळे पोर्टल्स आहेत, याच्यावर जे काही लोकांच्या ग्रीव्हान्सेस आहेत त्याचे खूप चांगल्या प्रकारे अनालिसिस केलं। त्याच्यामध्ये असं दिसून येत आहे की आमच्याकडे 30% जे पुणेकर आहे यांचं असं म्हणणं आहे की अर्बन मोबिलिटीच्या बाबतीत पुण्याला खूप चांगलं असे काम करण्याची गरज आहे। आज इथे एक प्रॉब्लेमॅटिक एरिया हा जो आहे सर्वात 30% लोकांचा हाच आहे। तसेच 20% लोकांचं मत आहे की आपल्याकडे पाणी पुरवठा सुरळीत नाही। तसेच 15% लोकांचं संमत आहे की इथे स्वच्छता नाही। तर हे सगळे गोष्टीला प्राधान्य देऊन आम्ही आमचं प्लॅन करतो। वेळ अभावी मी जास्त